नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी. एकनाथ शिंदेंच्या 61 नेत्यांचा मित्रांनो पाठिंबा. मित्रांनो, सविस्तर बातमी. राज्यात सर्वाधिक मोठा भूकंप. 61 नेते साथ सोडून थेट उद्धव ठाकरेंकडे. नेमकी काय आहे बातमी? मित्रांनो, आमदार खासदार यांच्यासह मंत्री देखील आता म्हणतायत शक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचाच पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळवलं, आता माफी मागतो, परंतु उद्धव ठाकरेंशिवाय आता पर्याय नाही. मित्रांनो, नक्की महत्वाची बातमी, शेवटपर्यंत बघा. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात पहिली बातमी आम्ही दाखवतोय आणि या बातमीनं सध्या राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ उडाल्याचं जाणवतंय. मित्रांनो, सविस्तर अपडेट जाणून घेऊया. मुंबईसह राज्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपाकडून खूप मोठ्या हालचाली केल्या गेल्या, परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा सॉफ्ट कॉर्नर देऊ लागलीये. इथेच महाराष्ट्राचं राजकारण फिरण्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागलेत आणि इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आलेल्या नेत्यांची यादी, नावं वाचा आणि महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय ते तुम्हीच बघा. मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरे यांचं पारडं महाराष्ट्रामध्ये प्रचंड जड झाल्याचं दिसतंय. भारतीय जनता पार्टीचे सध्या महाराष्ट्रामध्ये 100हून अधिक उमेदवार नगरसेवक निवडून आलेत. नगराध्यक्ष 2 ते 3 नगराध्यक्ष आलेत. त्यानंतरचा पुढचा पक्ष कोण असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल. अशा प्रकारची समीकरणं महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहेत. शिंदे सेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी, शिंदेगडाची हद्दबारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं मनसेसह उद्धव ठाकरेंना हात दिल्याची महत्वाची बातमी ठाणे जिल्ह्यातूनच आज सकाळी पोहोचलीये आणि या बातमीनं महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडात मोठी उडाली खळबळ. तर या खळबळीनं राज्याचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धुवून निघालंय. मित्रांनो, आपण जर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असाल, आपण जर उद्धव ठाकरे यांना मानणारे कडवट शिवसैनिक असाल, तर आपलं नाव, आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचं नाव खाली लिहायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरे असंही लिहायला विसरू नका. नक्कीच आपल्या नावाचा उल्लेख करा. मित्रांनो, कडवट शिवसैनिक कसा असावा हे शिवसैनिकांकडून शिकावत सगळं गेलं असताना आपल्या पक्षप्रमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आपल्याला 1 रुपयाची बचत न राहता, आपल्याला कोणताही फायदा न होता, शिवसैनिक आपल्या स्वतःच्या पैशावरती ठाकरेंच्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी रात्रंदिवस झडत असतो आणि हाच बाणा मित्रांनो शिंदेंना खूप महागात पडू लागलाय. शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कसा आहे? भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात. एक बडा मोठा नेता दिला जातोय. मात्र मित्रांनो, त्याच्या अगोदर नेत्यांनी मिळून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे प्रवेशासाठी सगळ्यात मोठी रांग लावल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या या उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, रायगड या सगळ्याच भागातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असंख्य नेत्यांनी आता ठाकरेंशी संपर्क साधलाय. मग कोण आहेत बडे नेते? कोणाचे आहेत नावं? कोण आहेत आमदार? कोण आहेत खासदार जे आता उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत? कालच मित्रांनो निखिल वागळे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 35 आमदारांसह 4 खासदार एकनाथ शिंदे यांची साथ सोडायला एका पायावरती तयार आहेत. जसे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धोका दिला, तशाच प्रकारची गत सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाची सुरू झाल्याचं पडद्याच्या पाठीमागून सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते. मग कोणत्या नेत्यांनी सगळ्यात घेतलाय पुढाकार? कोण आहे ते नेते? महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाला हवंय उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा स्थान? उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं हे देखील आपण पाहणारच आहोत. मात्र मित्रांनो, सध्याची महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्यासाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याशी नेत्यांनी संपर्क केला आहे. त्यांनी ठाकरेंना म्हटलंय की आम्हाला उद्धव साहेब तुमच्या सोबतच राहायचंय, आम्हाला माफ करा, आमची चुकी समजून घ्या, झालं गेलं गंगेला मिळावा. अशा सगळ्या मिळून 61 नेत्यांनी आता शिंदेगडाला जय महाराष्ट्र केला आणि त्यांच्या नावांची यादी समोर येते. मित्रांनो, 61 नेते म्हणजे एखादा जिल्हा नव्हे तर राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून असलेले बरे प्रस्थ नेते आता उद्धव ठाकरे यांची साथ देतील. आगामी काळात संपूर्ण शिंदे गटच एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा एकदा ठाकरेंच्या हवाली शिवसेना होते की अशी चर्चा, असा अंदाज यायला लागलाय. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं. कित्येक वेळा ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ज्यांनी उद्धव ठाकरेशी, शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली, अशा नेत्यांचं राजकारण पुढचे काही दिवस चाललं. त्यानंतर मात्र त्यांची चूल पेटलीच नाही, त्यांचं राजकारण समाप्त झालं. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय वर्षासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. जसं उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, तशी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आगामी काळामध्ये फोडण्याचा डाव त्यांच्याच आमदारांनी, त्यांच्याच बड्या नेत्यांनी रचला आहे. त्याला पाठिंबा आता देते भाजपा आणि उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अगोदर भारतीय जनता पार्टी शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी आतुर आहे. त्या नेत्यांनी संपर्क साधला. एक बडा मोठा नेता आमदारांना घेऊन प्रवेश करतोय, तर त्याला भाजप उपमुख्यमंत्री पद देखील तयार आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्यासोबत राहायचं, आपल्यासोबत राहून दुसऱ्यांना दगा द्यायचा, ही नीती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आखली. आता त्यांच्याच सोबत ही नीती आखताना दिसते ते पक्ष नेते आणि त्या 61 नेत्यांच्या नावांची यादी
आता मात्र समोर येते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठवाडा आणि कोकणातून असंख्य प्रवेश आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणात देखील अशा प्रकारच्या प्रवेशाने उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच खूप तुफान लाट आली आहे. या लाटेमध्ये सगळेच शिवसैनिक निवडून येतील, त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना नक्कीच न्याय मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं. आता मात्र शिंदेच्या शिवसेनेतील पहिल्या फेरीतील 61 नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तारीख निश्चित केली आहे, 27 ते 28 नोव्हेंबर. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अनेक खासदारांचा संपर्क उद्धव ठाकरेशी होईल. त्यानंतर दुसरा प्रवेश होईल. मात्र मित्रांनो, ही उद्धव ठाकरेंची ताकद आगामी काळामध्ये देशाचं नेतृत्व बदलण्याची ताकद दाखवते. केंद्राला देखील जबर धक्का होऊ शकतो. अशा प्रकारची वाटचाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आगामी काळात सुरू केली आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटते? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपला कसा संघर्ष सुरू आहे? उद्धव ठाकरे शिवसेना किती नेत्यांना प्रवेश देणार आहेत? या निवडणुका केवळ स्थानिक प्रशासनाच्या निवडीपुरत्या मर्यादित नसून पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांची तयारी आणि ताकद आजमावण्याचा एक व्यासपीठ आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील रणनीती, युतींच्या शक्यता आणि अंतर्गत मतभेद यांचा निवडणुकीच्या निकालांवर मोठा परिणाम होईल. भाजपसाठी या निवडणुका गाव पातळीवरील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुढील निवडणुकांसाठी तयारी करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि विरोधी पक्षांच्या युतींमुळे भाजपला काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. शिंदे गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती आणि गटबाजी यामुळे या निवडणुका एक राजकीय चक्रव्यूह ठरू शकतात, ज्यामध्ये भाजपला अभिमन्यूची भूमिका बजावावी लागू शकते. या निवडणुकीच्या निकालांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल आणि पुढील निवडणुकांसाठी पक्षांच्या रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या निवडणुकीसाठी तुम्हाला काय वाटते? ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे युती करू शकतात का? आणि याचा खरंच भाजपला फटका बसेल का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.